पहिला शमूएल अध्याय 12। शमूएल सर्व इस्रायल लोकास म्हणाला, पहा, तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकून तुम्हावर राजा नेमिला आहे। तर आता पहा, तो राजा तुम्हासमोर वर्तत आहे। मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत, आणि पहा, माझे पुत्र तुम्हामध्ये आहेत। मी बाळपणापासून आजवर तुम्हासमोर वागलो वर्तलो आहे। हा मी तुमच्यापुढे आहे। परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्या विरुद्ध काही असेल तर सांगा। मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसविले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळे झाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा, म्हणजे मी त्याची भरपाई करीन। ते म्हणाले, तुम्ही आम्हास फसविले नाही, आम्हावर जुलूम केला नाही, अथवा कोणाच्या हातून काही घेतले नाही। तो त्यास म्हणाला, माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही, याबद्दल आज परमेश्वर तुमच्या संबंधाने साक्षी आहे, व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे। ते म्हणाले, होय, तो साक्षी आहे। शमूएल लोकास म्हणाला, ज्याने मोशे व अहरोन यास नेमिले व तुमच्या वाडवडिलास मिसर देशातून आणले, तो परमेश्वरच होय। तर आता तुम्ही स्तब्ध उभे राहा, म्हणजे तुम्ही व तुमचे वडील यांच्या बाबतीत परमेश्वराने जी न्यायकृत्ये केली त्यांच्या संबंधाचा वाद मी तुमच्याशी परमेश्वरासमोर चालवितो। याकोब मिस्रात गेला, आणि तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराचा धावा केला। तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यास पाठविले, व त्याने तुमच्या वाडवडिलास मिस्रातून काढून आणून या स्थळी वसविले। पण त्यांचा देव परमेश्वर याचे त्यास विस्मरण झाले। तेव्हा त्याने हसोराचा सेनापती सिसरा, पलिष्टी लोक आणि मोवाबाचा राजा यांच्या स्वाधीन त्यास केले। मग ते त्याशी लढले। त्यांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, आम्ही पातक केले आहे, कारण आम्ही परमेश्वराला सोडून बाल देव व अष्टारोत यांची भक्ती केली। तर आता आमच्या शत्रूंच्या हातातून आम्हास सोडिव, म्हणजे आम्ही तुझी भक्ती करू। यावर परमेश्वराने यरुब्बाल, बदान, इफ्ताह व शमूएल यास पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूंच्या हातातून सोडविले, व तुम्ही निर्भय राहू लागला। तरी पण अम्मोन्यांचा राजा नाहाश आपल्यावर स्वारी करीत आहे असे तुम्ही पाहिले, तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा असूनही तुम्ही मला म्हणाला, हे ठीक नाही, आम्हावर राज्य करण्यास राजा असावा। तर आता जो राजा तुम्ही निवडून घेतला व मागून घेतला तो हा पहा, परमेश्वराने तुम्हावर हा राजा नेमिला आहे। तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची भक्ती करीत राहाल, त्याची वाणी ऐकत राहाल, त्याच्या धर्मशास्त्राविरुद्ध बंडावा करणार नाही, आणि तुमच्यावर राज्य करणारा हा राजा व तुम्ही आपला देव परमेश्वर याचे अनुसरण कराल तर बरे। परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकणार नाही, आणि परमेश्वराच्या धर्मशास्त्राविरुद्ध बंडावा कराल, तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांच्या विरुद्ध झाला होता तसाच तुमच्याही विरुद्ध होईल। आता स्थिर उभे राहा, आणि परमेश्वर तुम्हासमक्ष मोठी कृती करणार आहे ती पहा। आज गव्हाची कापणी चालू आहे ना? परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी अशी मी प्रार्थना करीन, म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल। मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली, आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली। तेव्हा सर्व लोकास परमेश्वराची व शमूएलाची दहशत बसली। तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले, आपल्या दासांप्रित्यर्थ आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरावयाचे नाही। आम्ही राजा मागितला, त्यामुळे आमच्या एकंदर पातकास हे एक दुष्कर्म आम्ही जोडिले आहे। शमूएल लोकास म्हणाला, भिवू नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा। ज्या निरर्थक वस्तूपासून तुम्हास काही लाभ व्हावयाचा नाही व तुमचा उद्धार व्हावयाचा नाही त्यांच्या मागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत। परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन
तुम्हास आपले प्रजाजन केले आहे. तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवितो. मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत याचा विचार करा. पण तुम्ही दुष्कृत्ये करीत राहाल तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट होईल.